गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पेवग्याची भाजी करणार आहोत। ही पेवग्याची भाजी आहे, ही अशी रानामध्ये भेटते। ह्याची पानं अशी जाड आहेत, तर आपण ही पानं सगळी साफ करून घेणार आहेत। पावसाळी रानभाजी आणि हे फूल हे असतं ना, पान असं पूर्ण असं मोकळं करूनच घ्यायचं आहे। हे पान तोडून पूर्ण असं मोकळं करून घेऊ आपण। असं मोकळं करून घ्यायचं। हे बघा, त्याच्यामध्ये पण दुसरं भेटतं। अशी हे करून घेऊ, पूर्ण असे मोकळे करून घेऊ। सगळी भाजी साफ करून घेऊ आपण। आता ही अशी पानं साफ करून घेतलेली आहेत। आपण आता ही कट करून घेणार आहोत। चांगली कट करायची आणि पूर्ण गरम पाण्यात स्वच्छ धुवायची पाण्याने, मग गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची। ही आता आपण स्वच्छ धुवून कट करून स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यातून काढून घेऊ, उकळून घेऊ 2 मिनिटं। पेवग्याची भाजी कट करून स्वच्छ पाण्याने मीठ टाकून धुवून घेतलेली आहे। आपण आता ही उकळत्या पाण्यामध्ये सोडायची आहे। आपण पाणी उकळलेलं आहे, त्या पाण्यामध्ये सोडलेले आहे। 2 मिनिटं चांगली वाफवून घेऊ आणि हे पाणी पिळून काढू आपण आणि मग भाजी करून घेऊ। 2 मिनिटं अशीच ठेवणार आहोत आपण ही भाजी। मध्ये तेल टाकून आपण कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लाल परतून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपण केलेली मिरचीची पेस्ट मध्ये आता मिरची टाकलेली आहे। कांदा चांगला परतून झालाय, मिरची टाकलेली। आता आपण भाजी टाकू। भाजी टाकलेली आहे। आता ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ। तर तयार आहे आपल्या पेवग्याची भाजी। ही एक रानभाजी आहे, प्रकार 3रा केला आपण। रानभाजी प्रकार 3 पेवगा।